कोणता पाहाला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बरोबर आहे. आपली हेडिंग कोणती याची प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा कंटिन्युअस टेन्स पण म्हणतात त्याला. प्रोनाउन्सिएशन एनी राहत बरोबर आहे पण स्पेलिंग सेम पाहिजे, लेटर सेम पाहिजे हो ना. आता होईल का खरी सुरुवात इथून होईल कारण आपण काल का बघितलं पॉझिटिव्ह बघितलं बरोबर आहे. स्ट्रक्चर काय भेटायचं हाँ सब्जेक्ट प्लस ओके सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस एम इज आर प्लस नो. आपण काल बघितलं की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा सूत्र काय का आहे सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस अदर वर्ड. आपण काल काय शिकलो अफर्मेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह, याचा नॉट नव्हता नकारार्थी नव्हता बरोबर आहे. तर काय होईल स्ट्रक्चर आणि कालच्या पिरियडला आपण बघितलं की एम इज आर कसा लावला, इज कसा लावला, एम कसा लावला, आर कसा लावला बरोबर आहे. तर इथे काय होईल आपला स्ट्रक्चर काय होणार सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस अदर. समजलं हा आपला स्ट्रक्चर. पण हा अफर्मेटिव्ह आपण काल काय म्हणताय आपण अफर्मेटिव्ह शिकला ठीक आहे. पण आपल्याला काय करायचं आहे व्यक्ती मला सांगा व्यक्ती हा हो नाही म्हणते बरोबर आहे. आता तुला माहिती आहे की व्यक्ती हो नाही म्हणते पण व्यक्ती हो नाही म्हणताना येस नो होते. येस म्हणजे हो आणि नो म्हणजे नाही. म्हणजे व्यक्ती होच म्हणत राहील का आपल्या लँग्वेज मध्ये कोणते मराठीमध्ये हो आणि नाही म्हणते पण आपल्याला आपण हो म्हणजे प्रकार म्हणजे कोणता शिकलो आपण अफर्मेटिव्ह. कोणता शिकलो बेटा अफर्मेटिव्ह बरोबर आहे. आता अफर्मेटिव्ह शिकलं तर म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी सेंटेन्स शिकलं अफर्मेटिव्ह सेंटेन्स शिकलं ज्याच्यात नॉट नो नॉट नेव्हर नन बट नव्हता बरोबर आहे. पण याच्या ठिकाणी हाला गेलं का झालं आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स शिकले पण आपल्याला काय शिकावं लागेल निगेटिव्ह बरोबर. आपल्याला माहित आहे निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवतात आणि का बनवायचं बरोबर आहे. मागच्या पिरियडला एका सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये निगेटिव्ह बनवताना आपण पाहिलं. ते कसं की याच्यामध्ये एक खासियत राहते की नो नॉट नेव्हर नन नन बट कोणाच्या समोर येतात हेल्पिंग वर्बच्या समोर बरोबर आहे हो ना. आता हेल्पिंग वर्बच्या समोर येतात आपल्याला माहिती आहे हो ना. आता मग काय होईल मग या स्ट्रक्चरला जो पॉझिटिव्ह स्ट्रक्चर आहे तिथं आपल्याला काय बघावं लागेल हेल्पिंग वर्ब बरोबर आहे. मग त्या स्ट्रक्चरला कसं करावं लागेल निगेटिव्ह बरोबर आहे. तेव्हाच काय होईल आपला सेंटेन्स निगेटिव्ह हा ठीक आहे. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस अदर वर्ड असा आपला स्ट्रक्चर आहे. हा का झाला बेटा पॉझिटिव्ह झाला का झाला पॉझिटिव्ह बरोबर आहे. पण आपल्याला बनवायचं आहे निगेटिव्ह तर काय होईल सब्जेक्ट ऍज इट इज राहील. आता आपल्याला निगेटिव्ह स्ट्रक्चर बनवायचं आहे तर काय करावं लागेल आपल्याला नाही पहा प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये आपण काय बघितलं की पॉझिटिव्ह सेंटेन्स बघितलं बरोबर आहे. पॉझिटिव्ह सेंटेन्स बघितली तर याचा पॉझिटिव्ह स्ट्रक्चर काय होता सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस अदर वर्ड. आता आपल्याला निगेटिव्ह बनवायचं. आता मला सांगा लँग्वेज मध्ये इंग्लिश मध्ये आपण जेव्हा बोलतो तेव्हा होच म्हणून बोलतो का नाही म्हणून बोलतो ना. मग आपल्याला निगेटिव्ह शिकणे जरुरी आहे की नाही. त्याच्यासाठी मग निगेटिव्ह स्ट्रक्चर बनवावं लागेल. आता आपल्याला माहित आहे की निगेटिव्ह बनवावं लागेल ते त्यासाठी नो नॉट नेव्हर नन नन बट यांची आपल्याला नीडिंग आहे बरोबर आहे. कशासाठी की त्याचा सेन्स कंप्लीट झाल्यापासून निगेटिव्ह सेन्स तयार प्रोड्यूस झाला पाहिजे. तर काय करावं लागेल आपल्याला स्ट्रक्चर मध्ये त्याला नो किंवा नॉट किंवा नेव्हर नन नन बट असे कोणाच्या समोर लागतात म्हटलं आपण हेल्पिंग वर्बच्या समोर. मग आपल्याला फर्स्टली पाहावं लागेल नो नॉट नेव्हर नन नन बट. जेव्हा आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा जो स्ट्रक्चर आहे पॉझिटिव्ह सेंटेन्सचा पॉझिटिव्ह स्ट्रक्चर आहे आपण पॉझिटिव्ह स्ट्रक्चर आहे म्हणजे पॉझिटिव्ह स्ट्रक्चरचे सेंटेन्स मध्ये बनतील पॉझिटिव्ह होकारार्थी बरोबर अफर्मेटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी ओके नाही म्हणजे निगेटिव्ह नकारार्थी बरोबर आहे. आता नकारार्थी करायसाठी आपल्याला काय पाहिजे नो नॉट नेव्हर नन नन बट हे कोणा समोर येतील हेल्पिंग वर्बच्या समोर. मग आपल्याला फर्स्टली बघावं लागेल की जो पॉझिटिव्ह स्ट्रक्चर आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा पॉझिटिव्ह स्ट्रक्चर मध्ये हेल्पिंग वर्ब आहे की नाही बरोबर आहे. सब्जेक्ट आहे हेल्पिंग वर्ब आहे V4 आहे आणि अदर वर्ड आहे.
ऑलरेडी जेव्हा आपल्याला हेल्पिंग वर्ब आहे पॉझिटिव्ह स्ट्रक्चर मध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या, तर तेव्हा काय होईल, आपल्याला फक्त नॉट कोणासमोर लावा लागेल, हेल्पिंग वर्बच्या समोर. ठीक आहे. आता होणार का, सब्जेक्ट कायम राहील बेटा. आपण काय म्हटलं, फक्त जिथं आपल्याला जो टेन्स आहे, ज्या टेन्स वाईज आपल्याला इंग्लिश बोलायचं आहे, त्या टेन्स मध्ये हो किंवा नाही म्हणता येईल. आता इंग्लिश मध्ये नो किंवा यस म्हणतो आपण कधी कधी. म्हणूनच आपल्याला अफर्मेटिव्ह पण शिकणं इसेन्शियल आणि निगेटिव्ह पण शिकणं. त्याच्यासाठी काय करावं लागेल, आपण अफर्मेटिव्ह शिकला ज्याच्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नन, बट राहतच नाही. राहते का, नाही राहत. मग तो करायला पॉझिटिव्ह म्हणजे अफर्मेटिव्ह आहे ना. मग आपल्याला निगेटिव्ह करायचं आहे, तर त्यावेळेस नो, नॉट, नेव्हर, नन, बटची जरूरत आहे. मी वारंवार सांगत आहे हो ना. आता त्यासाठी नो, नॉट, नेव्हर, नन, बट हे कोणासमोर लागतात, हेल्पिंग वर्बच्या समोर. आता आपल्याला स्ट्रक्चर बघावं लागेल, पॉझिटिव्ह स्ट्रक्चर बघावं लागेल की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा पॉझिटिव्ह स्ट्रक्चर कोणता आहे. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस अदर वर्ड. आणि एम इज आर कसं लावायचं, सब्जेक्ट कसं लावायचं, V4 कसं लावायचं, ऑलरेडी स्ट्रक्चर आहे. एम इज आर कसं लावायचं आपण बघितलं. आता विषय करते की आपल्याला सेंटेन्स निगेटिव्ह बनवायचा, तर आधी काय पाहिजे, आपलं स्ट्रक्चर निगेटिव्ह. तर काय होईल, सब्जेक्ट कायम होईल, बरोबर आहे. आता नो, नॉट, नेव्हर, नन, बट कोणासमोर पाहिजे म्हटलं आपण, हेल्पिंग वर्ब. आता हेल्पिंग वर्ब कुठे आहे, एम इज आर लागेल का समोर, येतं नॉट प्लस का लागेल इकडे V4, बरोबर आहे. मग का लागेल इकडे अदर वर्ड. म्हणजे का बनला आपला सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस V4 प्लस अदर वर्ड. लिहून घ्या. समजलं. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं की सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस अदर वर्ड, तो कसा स्ट्रक्चर आहे, पॉझिटिव्ह. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस अदर वर्ड कसा स्ट्रक्चर आहे, पॉझिटिव्ह. आणि निगेटिव्ह कसा स्ट्रक्चर जेव्हा राहील, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस V4 प्लस अदर वर्ड कशाच राहील, निगेटिव्ह. पण आपल्याला आपण बघितलं की निगेटिव्ह सेंटेन्स कसे तयार करायचे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये. तर आपल्याला काय माहित पाहिजे, पहिले स्ट्रक्चर, फॉर्म्युला कोणता, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चा फॉर्म्युला. म्हणजे काय होईल, येतं सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस V4 प्लस अदर वर्ड आहे. स्ट्रक्चर आला. आता मला सांगा सब्जेक्ट किती आहेत आपले, आय, यू, देवी, ही, शी, बरोबर आहे. आता याच्यामध्ये आय काय सब्जेक्ट आहे. आता आपल्याला माहित आहे की आय च्या समोर काय लागते प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये, एम. ठीक आहे, लावला आपण एम. मग त्याच्यानंतर काय बेटा, नॉट, बरोबर आहे. नॉट लावला आपण. ठीक आहे, आय एम नॉट झाला. मग काय म्हणते, V4 घ्या. कोणता आहे V4, तसा इट आहे. इटला जर ING लावला, V1 प्लस ING म्हणजे काय होईल, इटिंग. म्हणजे काय होत आहे, आय एम नॉट इटिंग अ मँगो, बरोबर आहे. आता दुसरा काय होईल, आय यू, बरोबर आहे. आता यू च्या समोर एम इज आर पैकी कोणता लागेल, आर. कारण सब्जेक्ट कसा आहे, यू कसा आहे वापरताना, प्लुरल. तर सब्जेक्ट प्लुरल, तर याचा येणार आहे हेल्पिंग वर्ब का, प्लुरल, बरोबर आहे. म्हणजे काय होईल, यू आर, बरोबर आहे. काय होईल, यू आर नॉट eating a mango. समजलं, बरोबर आहे. समोर घेऊ सेंटेन्स आपण. ठीक आहे. दुसरं याच्यामध्ये आय यू दे झालं, आय यू दे. आता दे हा कसा सब्जेक्ट, प्लुरल. मग येणारा हेल्पिंग वर्ब कसा, प्लुरल. म्हणजे कोणता येईल, दे आर नॉट, बरोबर आहे. दे आर नॉट सेंडिंग लेटर, बरोबर आहे. दे आर नॉट सेंडिंग अ लेटर. मग दुसरा कोणता बेटा, वी. आता वी सब्जेक्ट कसा आहे, प्लुरल. तर येणारा त्याचा वर्ब कसा राहील,
प्लुरल म्हणजे काय होईल वी आर, ठीक आहे, वी आर नॉट किंवा याचा शॉर्ट फॉर्म होते आरंट, काय होईल आरंट, आर प्लस नॉट इज इक्वल टू आरंट, समजलं? हा, वी आर नॉट किंवा आरंट हा इटिंग अ मँगो, बरोबर आहे. नेक्स्ट आयु देवी, बरोबर आहे. वी आरंट किंवा आर नॉट वापरलं तरी चालते, पण मिनिंग बदलताय का, मिनिंग बदलता कामा नाही म्हणजे सेंटेन्स बरोबर आहे. ओके, आणि त्याच्यानंतर दुसरा कोणता, आयु देवी झाला, ही. आता ही कसा सब्जेक्ट आहे, सिंगुलर, ही सब्जेक्ट सिंगुलर, त्याचा येणारा हेल्पिंग वर्ब का बेटा सिंगुलर, बरोबर आहे. ही इज नॉट का होईल, ही इज नॉट इटिंग अ, ही इज नॉट इटिंग अ मँगो किंवा ऑरेंज पण लिहू शकतो आपण, का होईल अँड ऑरेंज, बरोबर आहे. दुसरा आहे शी, पण सब्जेक्ट कसा आहे सिंगुलर म्हणजे काय होईल, इथं इजंट पण आपण वापरू शकतो, म्हणजे इज नॉट, बरोबर आहे. इजंट वापरू शकतो, इज नॉट वापरू शकतो, का होईल शी इजंट किंवा शी इज नॉट इटिंग, का होईल ॲन ऍपल, बरोबर आहे की नाही, सिमिलर आहे, इझी आहे, हो ना. आपण दुसरे सब्जेक्ट कोणते आहेत, एखाद्या व्यक्तीचं नाव किंवा दोन व्यक्तीचं नाव किंवा इट, है ना. इट कसा सब्जेक्ट आहे बेटा, हा, व्हेरी गुड, जस्ट नाइस, अँड डोंट फॉरगेट इट. ओके, विसरायचं नाही. इट कसा सब्जेक्ट आहे, इंट्रोडक्टरी, बरोबर आहे. जिथं जास्तीत जास्त जो सब्जेक्ट दिसत तुला तो कोणता, इट, आणि त्याला कोणतं नाव आहे इंग्लिश ग्रामर मध्ये इंट्रोडक्टरी. कोणताही मास्टर विचारेल, तुला सांगतो कोणताही मास्टर विचारेल, इंग्लिश ग्रामर मधला सर्वात जास्त ओळखणारा सब्जेक्ट कोणता म्हणजे इंट्रोडक्टरी सब्जेक्ट कोणता, तर का होईल इट, समजलं. हा, इट हा कसा बेटा, इट कसा आहे वापरताना सिंगुलर, तर त्याचा हेल्पिंग वर्ब कसा आहे सिंगुलर म्हणजे काय होईल इज, बरोबर आहे. इट इज नॉट किंवा काय होईल इकडे इजंट, हा, इट इज नॉट किंवा इजंट, हा, इटिंग काय होईल इटिंग अ मँगो. सेंटेन्स कोणतेही बनवा, वोकॅब बरोबर पाहिजे, स्ट्रक्चर वाईज बनवा, बरोबर आहे की नाही. हा, नेक्स्ट झालं. एखाद्या व्यक्तीचं नाव पाहू आपण, रामा, रामा. आता रामा सब्जेक्ट कसा आहे, रामा सिंगल आहे, त्याचं नाव आहे रामा एका व्यक्तीचा, तर रामा सब्जेक्ट कसा झाला सिंगुलर, बरोबर आहे. तर येणारा हेल्पिंग वर्ब का इज, म्हणजे काय होईल रामा इज नॉट किंवा इजंट, हा, इजंट प्लेइंग अ गिटार, प्लेइंग अ गिटार, प्लेइंग अ गिटार, बरोबर आहे. किंवा प्लेइंग अ, हा, गिटार, ठीक आहे, असं होते. रामा इज नॉट प्लेइंग अ गिटार, बरोबर आहे. तर हा असा आहे. ओके, तर आपला असा फंडा. जसा एखादी पाहू आपण, रामा अजून दोन व्यक्तींचा एक वर्ड, बरोबर आहे. जसा आहे रमेश अँड सुषमा, ठीक आहे, रमेश अँड सुषमा, बरोबर आहे. रमेश अँड सुषमा, रमेश अँड सुषमा कसे आहेत पहा. आता याच्यामध्ये रमेश होता किंवा रामा होता, कोणता एक व्यक्ती जर राहील तो सिंगल, पण एकापेक्षा जर जास्त व्यक्तींचे नाव एका शब्दामध्ये तयार झाले, एक पेअर तयार झाली, तर तो सब्जेक्ट बनते, डुअर बनते. तर एकापेक्षा जर जास्त व्यक्ती येत असेल तर तो सब्जेक्ट का बनेल प्लुरल, म्हणजे सब्जेक्ट कसा आहे हा प्लुरल, अनेक आहे, म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती आला ना. रमेश आणि सुषमा दोन आहेत म्हणजे काय झाले प्लुरल, म्हणजे अनेक आहेत. एकटा जर असता तरी आपण इज लावला असता, कारण सब्जेक्ट जसा सिंगुलर त्याचा वर्ब कसा सिंगुलर, पण सब्जेक्ट कसा बेटा प्लुरल, तर येणारा वर्ब का पाहिजे आर, म्हणजे का पाहिजे प्लुरल, ठीक आहे. का होईल इकडे येता आरंट लागेल किंवा आर नॉट लागेल, बरोबर आहे. रमेश अँड सुषमा आर नॉट इटिंग अ मँगो, बरोबर आहे. आपण एकदा अजून बघू, एक वर्ब घेऊन मग आपण एंड करू, ठीक आहे. मग आपल्याला पूर्ण समजलं, पूर्ण इझी टेक्निक,
ठीक आहे, बरोबर आहे. दुसऱ्यांदा बघा की याच्यामध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये एखादी जर वर्ड घेतला, कोणता वर्ड, सेंड आहे, V1 to V5 आहे, कोणते आहेत, ऍक्सेप्ट आहे, बरोबर आहे. ऍक्सेप्ट म्हणजे का, हा V1 आहे, बरोबर आहे. ऍक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, ठीक आहे. तसं आपण केलं, आपल्याला माझे स्ट्रक्चर काय, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस का होईल, नॉट प्लस V4 प्लस अदर वर्ड. कोणताही जर चुकीनं जर आपल्याला वाटत असेल की हा टी प्लस डबल करायचं काम नाही, कारण हा प्लसचा सिम्बॉल आहे आणि हा टी अलग आहे, बरोबर आहे. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस नॉट प्लस V4 प्लस अदर वर्ड. म्हणजे सब्जेक्ट कोणता पहिला, आय. आता आयच्या समोर काय आला तेवढा एम, बरोबर आहे. हा, पण कधी कधी होते का, एक नवीन आहे, आय एम नॉट, ठीक आहे, लागला आय एम नॉट, हा का होईल, प्लेइंग अ गेम. आय एम नॉट प्लेइंग अ गेम. जर यालाच आय एम नॉट ला, हा आय एम नॉट प्लेइंग अ गेम, जसं आपण इज प्लस नॉट, ठीक आहे, इज प्लस नॉट का होते, का होते, का होते, इजंट, का होते, इजंट. तसाच आता मला सांगा एम प्लस नॉट का होईल, का होईल एम प्लस नॉट, का होईल एम प्लस नॉट, तुम्हाला काय माहित नाही. एम प्लस नॉट का होते बेटा, का होते, का होते, हा का होईल, एमंट चुकीचा आहे, एमंट कधी होत नाही, लक्षात ठेवा. याचा काय होते, एम प्लस नॉट ग्रामरच्या नियमानुसार रूल्स आहे त्याचा की आरंट झालाच पाहिजे इंग्लिश ग्रामरच्या जन्मानुसार. तसा इंग्लिश ग्रामरचा जन्म झाला, नियम आहे की एम प्लस नॉट, ठीक आहे, आय एम नॉट प्लेइंग अ गेम, आय एम नॉट प्लेइंग अ गेम. पण कॉन्ट्रॅक्शन फॉर्म मध्ये जर एम प्लस नॉट इज इक्वल टू का होऊ नये, आय एम नॉट आहे, आय एम नॉट सेपरेटली इंडिपेंडेंटली यूज होते, बरोबर आहे. आय एम नॉट प्लेइंग अ गेम, बरोबर आहे. पण का होईल, आय एम नॉट प्लेइंग अ गेम. पण एम प्लस नॉट इज इक्वल टू का होईल, का होईल, आरंट होईल. कारण इंग्लिश ग्रामरचा जेव्हा जन्म झाला तेव्हापासूनच त्याला रूल्स लागले होते, एम प्लस नॉट एमंट नाही होणार, का होईल, आरंट होईल. म्हणूनच हा इंडिपेंडेंटली जर एम असेल आणि त्यासमोर नॉट असेल तर तेव्हा काय होईल, आय एम नॉट प्लेइंग. पण त्याचा कॉन्ट्रॅक्शन फॉर्म मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल, शॉर्ट फॉर्म बनवायचं असेल, एम प्लस नॉट का होईल, एमंट नाही होणार, का होईल, आरंट होईल. तर आपण असंही बोलू शकतो की याच्यामध्ये एम प्लस नॉट का होईल, आरंट पण याच्यामध्ये आपण वापरू शकतो, बरोबर आहे. बेसिक माहिती, आय आरंट प्लेइंग अ गेम, बरोबर आहे. दुसरं कोणता, दुसरं कोणतं होईल, हा दुसरा सब्जेक्ट कोणता आहे, यू, का होईल, यू आर, ठीक आहे. आता बघा मगाशी आपण बघितलंय एम प्लस नॉट इज इक्वल टू आरंट होताना, पण याच्यामध्ये आपण जर आरंट वापरला, बरोबर आहे, पण आयच्या समोर आरंट वापरला तो अलग आहे, कारण बेसिकली खूपदा समजावं लागते, बरोबर आहे. तर काय होईल, यू आर नॉट, का होईल, यू आर नॉट ऍक्सेप्टिंग अ लेटर, बरोबर आहे. यू आर नॉट ऍक्सेप्टिंग अ लेटर, किंवा याचा शॉर्ट फॉर्म का होईल, समजला आता आरंट, आणि तो आरंट कसा होता, बरोबर आहे. आणि दुसरा सब्जेक्ट कोणता आहे, यू दे, बरोबर आहे, ठीक आहे. दे कसा आहे सब्जेक्ट, प्लुरल, येणार हेल्पिंग वर्ब प्लुरल, म्हणजे काय होईल, दे आर नॉट, हा का होईल, ऍक्सेप्टिंग, हा का होईल, ऍक्सेप्टिंग, दे आर नॉट ऍक्सेप्टिंग अ लेटर, ओके. तर असं आहे, समजलं. आता दुसरा सब्जेक्ट कोणता आपला, आयु देवी, झालं ना, आयु देवी, बरोबर आहे. आता त्याच्यानंतर कोणते आहेत, ही आहे ना, ही, आयु दे वी झालं का, वी. आता वी कसा सब्जेक्ट बेटा, प्लुरल, तर त्याचा वर्ब कसा आहे, प्लुरल, बरोबर आहे. वी आर नॉट, बरोबर आहे, वी आर नॉट का होईल, ऍक्सेप्टिंग अ लेटर, किंवा अ लेटर. आपण काही पण अदर वर्ड मध्ये आपण वापरू शकतो. वी आर नॉट ऍक्सेप्टिंग अ लेटर. त्याच्यानंतर कोणता आहे, ही कसा सब्जेक्ट आहे,
सिंगुलर. मग काय येईल एम इजार पैकी इज. बरोबर आहे. इज नॉट किंवा इजंट. बरोबर आहे. का होईल नॉट म्हणजे इज नॉट प्लस इजंट. बरोबर आहे. ही इज नॉट ऍक्सेप्टिंग. का होईल ही इज नॉट ऍक्सेप्टिंग अ लेटर. बरोबर आहे. असं यायला पाहिजे. आयु देवी ही झाला. बरोबर आहे. हिच्या नंतर काय येईल शी. yes h she is a singular subject and then I will use in front of its subject is because subject is a singular. Our subject is a singular and will come to use in front of she helping verb its singular sense. Means I mean to say you subject तुमचा जर singular असेल तर येणारा helping verb का असेल singular. का होईल is म्हणजे का होईल इकडे नॉट. कळलं नॉट. शी इज नॉट किंवा का होईल इजंट. हा का होईल ऍक्सेप्टिंग असेल का दुसरंही आहे. का होईल रीचिंग देअर. रीचिंग बस स्टॉप. रीचिंग युअर होम. वॉट एव्हर कम्स ऑन युअर माइंड अबाउट अदर वर्ड्स. ओके ओके सी इट. सो ही हो गया. आता कोणता इट. इट कसा आहे सिंगुलर. याचा वर्ब कसा येईल सिंगुलर म्हणजे काय होईल इजंट. बरोबर आहे. किंवा इज नॉट. का होईल नॉट. बरोबर आहे. इट इजंट किंवा इट इज नॉट. का होईल इट इज नॉट रीडिंग अ पेपर. ओके इट इज नॉट रीडिंग अ पेपर. ओके तर दुसरा आपला इथं पडाव खतम होत आहे. बरोबर आहे. आणि उद्याला आपण काय शिकू हाऊ टू ट्रान्सलेट फ्रॉम युअर नेटिव्ह लँग्वेज टू इंग्लिश. ठीक आहे. तर आजचा पिरियड इथेच खतम होत आहे. हा तर हा जो स्ट्रक्चर आहे स्ट्रक्चर का फक्त माहिती पाहिजे आपल्याला. जसा एखादी आपण एक बनवून पाहू जोडी. बरोबर आहे. तर त्याच्यानुसार तुम्हाला मग क्लासवर किंवा तुम्ही स्वतः बनवून पहा आणि इंग्लिश बोलत चालू पहा. इंग्लिश बोलण्यासाठी काय महत्वाचं आहे वोकॅब बोले शब्द रचना. शब्द जितके जास्त तेव्हा स्ट्रक्चर वाईज तुम्ही इंग्लिश पण बोलू शकता. बरोबर आहे. ठीक आहे. तर एखादी आपण सब्जेक्ट घेऊन पाहू वी. बरोबर आहे. आम्ही. बरोबर आहे. वी म्हणजे आम्ही. वी. ठीक आहे. वीच्या समोर कोणता वी सब्जेक्ट कसा आहे प्लुरल. तर येणारा त्याचा सब्जेक्ट कसा आहे सॉरी वी हा सब्जेक्ट तर येणारा हेल्पिंग वर्ब प्लुरल. बरोबर आहे. तर काय होईल वी आर नॉट. वी आर नॉट रीडिंग अ बुक. वी आर नॉट accepting your thoughts. Okay we are not sending a message. Okay we are not attending your class. Okay we are not attending music class. Okay music class. We are not attending a music class. Okay we are not attending a music class. बरोबर आहे. म्हणजे आम्ही का करत नाही आम्ही हजर राहत नाही कशासाठी एका म्युझिक क्लास साठी. कधी येस्टरडे असता तर येतं वाजवेर असता. पण येतं का आहे टुडे किंवा तुम्ही काही पण वापरू शकता. म्हणजे सेंटेन्स फुलफिल आहे. वी आर नॉट अटेंडिंग अ म्युझिक क्लास. का होईल वी आर नॉट अटेंडिंग अ म्युझिक क्लास. समजलं. ओके तर हा असा आहे. ओके आजच्या पुरते इतकंच.